आजची जी स्टोरी आहे ती एका अशा गावातली आहे की जिथं गावातल्या सर्वांनाच भूतांचा, आत्मांचा आणि देवांचा अनुभव आलेला होता. या छोट्याशा गावातील प्रत्येक घरात कोणी ना कोणीतरी व्यक्ती संशयास्पद मरण पावलेली होती. याच गावातील एक मुलगा, कपिल त्याचं नाव, त्याच्या आईने त्याला या गावात नाही ठेवण्याचा आणि शहरात शिकायला पाठवायचा निर्णय घेतला होता. कारण त्याच्या वडिलांना याच गावात भूत लागलं आणि त्यांनी कंटाळून, म्हणजे त्यांना एवढा त्रास होत होता, तो आत्मा किंवा ते भूत त्या कपिलच्या वडिलांना एवढं त्रास देत होतं की त्यांनी कंटाळून हे जग सोडून दिलं होतं. आता कपिल 22 वर्षाचा हॉस्टेलला राहून शिकला आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. कपिलने त्याच्याच गावातील पुष्पा काकीचा एक असा प्रसंग जे की त्याच्या डोळ्यासमोर घडला होता, तो प्रसंग कपिलने आपल्यासोबत शेअर केला. गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा कपिल नवरात्रीच्या सुट्ट्यांमध्ये त्याच्या गावाला आला होता. रात्रीची वेळ होती, साधारणतः 8:15 वाजले होते. गावात 2-3 ठिकाणी दुर्गादेव्या बसल्या होत्या. म्हणजे नवरात्रीचे दिवस असल्यामुळं सगळीकडे देवी बसल्या होत्या. ते गाव छोटं असल्यामुळं तिथं 2-3 ठिकाणीच देवी बसल्या होत्या. कपिलच्या घराच्या शेजारी एका मोठ्या दुर्गादेवीची स्थापना झाली होती. 8:30 वाजता संध्याकाळच्या जवळपास सगळे तिथं आरतीसाठी जमा झाले होते. बायकांच्या हातात आरतीच्या थाळ्या, देवीजवळच्या पंडिताच्या हातामध्ये एक पणती, म्हणजे जे दिवे असतात ते, आणि एक घंटी होती. सगळीकडे कापूर आणि धुपाचा सुगंध दरवळू लागला. लाईटचा उजेड थोडा कमीच होता आणि बाहेर जे टेंट होता त्यामध्ये जवळपास 200 लोक तरी जमले होते. टाळ्यांचा आवाज, त्यात आरतीचा सूर, देवीचं चमकणारं एक वेगळं रूप, तिथलं वातावरण सर्वांनाच मंत्रमुग्ध करू लागलं. तेवढ्यात अचानक एक बाई थरथरू लागली आणि हा 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 असे विचित्र आवाज काढू लागली होती. ती देवीकडे तोंड करून जोरजोरात मान हलवत होती. तिच्या केसांनी तिचं पूर्ण तोंड झाकलं होतं. टाळ्या वाजणं थांबलं. सगळे लोक त्या बाईला बघू लागले होते. त्या बाईला सर्वांनी घेरा केला. ती आता जमिनीवर लोळू लागली. तिला भान नव्हतं की तिची साडी, म्हणजे साडीचा पदर सुटला किंवा साडी पार गुडघ्यापर्यंत आली. हे बघून कपिलला त्या बाईची दया येऊ लागली. कारण ती बाई त्याच्या शेजारची पुष्पा काकी होती. सगळेजण बघू लागले. कोणी तिच्या पाया पडत होतं, म्हणजे तिचा आशीर्वाद घेत होतं, तर कोणी तिला घाबरून पाया पडत होतं. तिच्या अंगात माता आली असं म्हणत होते सगळेजण. पण कपिलला मात्र या गोष्टींवर विश्वास नव्हता. कपिलला वाटलं कोणीतरी येऊन त्या बाईला उचलावं किंवा त्याच्या शेजारची असल्यामुळं एखाद्या जवळच्याच ओळखीच्या बाईला त्यानं तरी सांगावं. पण तिथं वातावरणच असं झालं होतं की कपिल कोणाला काहीच बोलू शकला नाही. कपिलनं स्वतःहून पुढे जाऊन पुष्पा काकीला उचललं. त्यांच्या आई, म्हणजे कपिलच्या आईच्या मदतीने त्यानं तिची साडी आणि तिचे केस ठीक केले. पण कपिलचे हे वागणे गावातल्या काही बायकांना आणि त्या महाराज, म्हणजे जे पंडित होता, त्याला आवडलं नव्हतं. एक बाई कपिलला रागावली, पण म्हणाली, अरे तुला काय गरज होती असं करायची? चांगलं मातेचं दर्शन झालं होतं. कपिलला त्या बाईला काय बोलावं काही कळालं नाही. कपिल त्या बाईला पण पुन्हा म्हणालाच, थांबा काकू. तिथल्या बाकीच्या
बायकांना पण त्यानं थांबवलं आणि कपिल बोलू लागला. हे सगळा जे प्रकार आहे आपल्या मेंदूचा खेळ असतो. माता येणं, देवी येणं हे काही मी मानत नाही, कारण मी अभ्यास केला या सर्व गोष्टींचा. हे म्हणजे आपल्या मेंदूचा खेळ आहे. मेंदूचं कॅपिंग मेकॅनिझम असते, याला सायकोलॉजीमध्ये सजेशन इफेक्ट म्हणतात. अशा घटना आपल्याच गावात नाही तर पूर्ण भारतात घडतात, जिथं भीती, तीव्र भावना किंवा श्रद्धेमुळं मेंदू काही वेळासाठी वेगळ्या पद्धतीनं काम करतो. अशा अवस्थेला ट्रान्स स्टेट असं म्हणतात. जेव्हा वातावरण खूप भावनिक असतं, ढोलाचा आवाज, लोकांची श्रद्धा, त्यात सगळीकडे दरवळणारा धूप आणि कापुरांचा सुगंध, विशेष म्हणजे सगळ्यांचं लक्ष एकाच व्यक्तीकडे जेव्हा जाते तेव्हा सजेस्टिबल होते. हे सगळं जे आहे ते म्हणजे एक सायकॉलॉजीचा खेळ असतो. महत्त्वाचं म्हणजे मी कोणाच्या श्रद्धेचा अपमान नाही करत, पण एखादी व्यक्ती परत परत अशा अवस्थेत जात असेल किंवा बेशुद्ध पडत असेल तर, आणि अजून म्हणजे या अवस्थेत जाऊन स्वतःला जर इजा करत असेल तर विज्ञान सांगते की त्या व्यक्तीला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. अजून पुढे जाऊन मी असं म्हणेल की देवावर श्रद्धा ठेवा, पण आजार असेल तर डॉक्टरांकडून उपचारसुद्धा करा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जे कपिलला वाटतं तेच तुम्हाला वाटतं का दैवी शक्ती आहे किंवा हे दैवी शक्तीचा परिणाम आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच फिअर वर्सेस फॅक्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. अंधश्रद्धेला बळी पडू नका.